नमस्कार, मी मनीषा। तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहे कांदा भजी, यालाच खेकडा भजी पण बोलतात। आणि त्याचबरोबर खेकडा भजी बरोबर तोंडी लावण्यासाठी कांद्याची चटणी। तर ही भजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं 2 मध्यम आकाराचे कांदे हे बारीक कापून घेतलेत। तर या पद्धतीने कांदा जो आहे तो मी उभा कापून घेतलाय आणि पातळ कापून घेतलाय। आता या कांद्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे कांदा आणि मीठ जे आहे त्याचं पाणी सुटल। तर मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हा जो कांदा आहे तो कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे। आता इथं 15 मिनिटं झाली, तर बघूयात कांद्याला किती पाणी सुटले ते। तर हे बघा, कांद्याला बऱ्यापैकी असं पाणी सुटलंय। आता आपल्याला हा जो कांदा आहे त्याच्यामध्ये थोडेसे धने घालून घ्यायचे, पण आपल्याला धने अख्खे घालायचे नाही आहेत। तर मी एक अर्धा चमचा भर धने खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेते। हे धने मिक्सरला थोडेसे फिरवले तरी चालतील। तर आता या कांद्यामध्ये मी थोडेसे धने घालून घेते। एक छोटा चमचाभर इथं मी ओवा घेतलाय, तर तो हातावर चांगला असा चोळून घालायचा, म्हणजे आपली जी भजी आहे त्याला ओव्याचा छान असा वास येतो। एक छोटा चमचाभर तीळ घालायचे, हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। पाव चमचाभर हळद घालायची आहे। एक छोटा चमचाभर लाल तिखट घालायचे। लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही तुम्ही करू शकता। आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं मी ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, तर ह्या चांगल्या अशा मिक्स करून घेतल्यात। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे। एक चमचा करून आपल्याला याच्यात जेवढं बसेल तेवढंच आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। तर इथं थोडं थोडं करून मी कांद्यामध्ये बेसन पीठ घालून घेते। बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे हे चांगलं असं मिक्स करून भज्यासाठी जसं बॅटर लागतं तसं करून घ्यायचं आहे। खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं इथं भजी बनवण्यासाठी पीठ बनवून तयार झालंय। तर सगळ्यात अगोदर तेल चांगलं गरम झालंय की नाही हे चेक करून घ्यायचं। तर इथं मी एक भजी सोडून बघितली, तर तेल जसं पाहिजे तसं चांगलं तापलेलं नव्हतं। तर मी जे तेल आहे त्याला चांगलं तापून दिलं आणि या पद्धतीने एक एक करून सगळी भजी जी आहेत ती तेलामध्ये सोडून घेतली आहे। आपल्याला भजी सोडताना भज्याचा गोळा करायचा नाही आहे, म्हणजे आपल्या हाताला जशी येतील तशी भजी सोडायची आहे, कारण ही भजी गोल नसतात, हिचा आकार पण म्हणजे वाकडा तिकडाच असतो। तर या पद्धतीने मी सगळी भजी सोडून घेतली आहे तेलात। आता ही जी भजी आहे हिला आपल्याला दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। जर ही भजी जास्त जाड जर बनवली तर आतमध्ये पिठं राहतात, म्हणून जास्त जाड पण नाही बनवायचे। तर भज्यांना छान सोनेरी कलर आलाय। आता ही जी भजी आहे तर त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता याच पद्धतीने राहिलेली जी भजी आहेत तर ती मी इथं तळून घेते। तर ही भजी तुम्ही घरी नक्की बनवून पहा आणि जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता कांदा भजी बरोबर खाण्यासाठी आपण कांद्याची चटणी बनवतोय, तर त्याच्यासाठी एक छोटा कांदा इथं मी कापून घेतलाय। त्या कांद्यामध्ये आता मी
एक छोटा पाव चमचाभर लाल तिखट घालून घेते. त्याचबरोबर याच्यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचे. तर इथं मी थोडंसं मीठ घालून घेतलंय. याच्यात आता 2 चमचेभर आपल्याला तेल घालून घ्यायचे. तर इथं मी 2 चमचे तेल घालून घेतले आणि हे जे मिश्रण आहे तर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. आपण जेव्हा केव्हा सिंहगडावर जातो तर तिथं जी खेकडा भजी मिळतात त्याच्याबरोबर अशीच ही कांद्याची चटणी जी आहे तर ती खायला मिळते. तर इथं आपली ही जी कांद्याची चटणी आहे ती बनवून तयार झाली. तर या पावसाळ्यामध्ये या पद्धतीने कांद्याची खेकडा भजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर ही कांद्याची चटणी ही पण नक्की बनवून बघा कशी होती हे मला कमेंट करायला विसरू नका.